आज शेतकरी विकास मंच महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव जिल्ह्यामध्ये जे अवकाळी पावसाने ह्या पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्या शेतकऱ्यांची पूर्ण पाहणी करण्यासाठी हे प्रथम सेलू, नंतर शिवणी परत पाहणी करत करत ते चामेवाडीला जात आहेत. ते मांजरा जे पूल आहे त्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्याच्यामुळे त्यांना जाता येत नाही. त्यामुळे ही इथं थांबलेले आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे जवळपास 5-6 कार्यकर्ते आहेत. लातूरचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय इकरामुद्दीन शेख साहेब पण आहेत. आणि शिवणी आणि बोरी आणि ह्या चामेवाडी गावातील परिसरातील सर्व शेतकरी माझ्या बाजूला थांबलेले आहेत, तिथं जमा झालेले आहेत. आणि आता इथून जाणं त्यांना पाहणी करणं शक्य नाही, पण त्यांनी सर्व पाहिलं की ऊसामध्ये आज जवळपास 10 फूट पाणी आहे. त्याचे सोयाबीन पूर्ण संपलेलं आहे. आज जवळपास या राज्यातला आणि या गावातला शेतकरी, ह्या लातूर जिल्ह्यात आणि तालुक्यातला शेतकरी जवळपास 2 महिन्यापासनं घरात बसून आहे. त्यांची पूर्ण जनावरे, त्यांचे सगळे म्हैस, गाय, बैल हे सगळे बांधून आहेत. त्याला चारा नाही, त्याला जेवण्यासाठी अन्न नाही. दुधाचा खूप मोठा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अन्नधान्याचा प्रश्न आहे. हे खूप वाईट परिस्थिती आहे. आज ज्या सोयाबीनवर त्यांचं सगळंच काही चालणार होतं, पण ते काहीच नाही, आज उत्पन्न निघू शकत नाही. तर माझी अशी विनंती आहे आमच्या राज्य सरकारला की भरभरून शेतकऱ्यांना त्यांनी मदत करावी. खूप मोठं हे संकट आलेलं आहे शेतकऱ्यावर. मी ईश्वराला प्रार्थना करतो, ईश्वरा ह्या सर्वांना आम्हाला धैर्य आणि हिंमत दे, आम्हाला शक्ती दे की आम्ही ह्या संकटाची सामना करू शकू. आणि मी राज्य सरकारला विनंती करतो की त्यांनी खूप शेतकऱ्यांचे ह्या दयनीय अवस्था पाहून शेतकऱ्याची खूप चांगली मदत करावी. ही अपेक्षा आम्ही आमच्या गावकऱ्यांमार्फत, ह्या राज्यातील शेतकऱ्यांमार्फत आम्ही मांडतो आमच्यासमोर.